on a two-dimensional array. Okay, so two-dimensional array is also called as a matrices. Okay, so जसं डिटर्मिनंट मध्ये होतं बघा तुम्हाला 3/3 चा डिटर्मिनंट, 2/2 चा डिटर्मिनंट, तसंच आता तुम्हाला M2 मध्ये मॅट्रायसेस असेल बघा. ओके, सो लास्ट चॅप्टर आहे तुमचा. सो नसेल झाला तर लक्ष द्या. आपण आता आपले तुम्हाला सांगितलं की आपल्याला ओनली 4 प्रोग्राम्स बघायचे होते. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन. डिव्हिजन ऑफ मॅट्रायसेस नसतं. ओके, सो आता आपल्याला ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस बघायचं आहे. सो मी तुम्हाला पहिल्यांदा मॅथमॅटिकली ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस कसं करतात, सबट्रॅक्शन कसं करतात आणि मल्टिप्लिकेशन कसं करतात ते एक्सप्लेन करते. देन तुम्हाला मग प्रोग्राम इझी जाईल कळण्यासाठी. ओके, आणि जर हे 4 सोडून जर तुमचा कोणता प्रोग्राम तुम्हाला एक्स्ट्राचा घेतला असेल कॉलेजमध्ये तर ते मला सांगा, तोही मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओके, नाव बघा आता ट्रान्सपोज ऑफ झालं. नाव नेक्स्ट आहे ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस. दोन मॅट्रायसेसची ऍडिशन. ओके, सो नाव ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस मध्ये फर्स्ट एक आहे की साईज जी आहे मॅट्रायसेसची दोन्ही पण ज्यांची तुम्हाला ऍडिशन करायची, जसे आपण 2 नंबर्स ऍड करतो की नाही, तसंच आता 2 मॅट्रायसेस तुम्ही ऍड करणार थर्ड मॅट्रिक्स मध्ये. ओके, सो जी साईज ऑफ मॅट्रायसेस आहे ती सेम असते. मीन्स व्हॉट की सपोज एक जे मॅट्रिक्स आहे फर्स्ट त्याची जर 3/2 साईज आहे, म्हणजेच काय की 3 रोज आणि 2 कॉलम्स आहेत. जो सेकंड मग तुम्हाला जो ऍड करायचे त्याची पण 3/2 पाहिजे. सो दिस इज अ फर्स्ट रूल फॉर द ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस. रोज 3 and columns 2. ओके, असं चालणार नाही की एक मॅट्रिक्स 3/2 ची आणि 2/3 ची, देन ऍडिशन होऊ शकत नाही. आणि सेम रूल इज फॉर सबट्रॅक्शन ऑल्सो. ओके, मल्टिप्लिकेशन साठी वेगळाच रूल आहे, पण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन बोथ आर एक्झॅक्टली सेम. जो रूल आहे की साईज ऑफ मॅट्रिक्स दोन्ही मॅट्रिसेसची ज्यांची तुम्ही ऍडिशन करणार आहे ती सेमच पाहिजे. म्हणजेच नंबर ऑफ रोज जे फर्स्ट मॅट्रिसेसचे असतील दॅट मेनी नंबर ऑफ रोज सेकंड मॅट्रिसेसचे पाहिजे आणि जेवढे कॉलम्स असतील तेवढे कॉलम्स पाहिजे. ओके, सो मग 2/2 जर फर्स्ट मॅट्रिसेस म्हणजे 2 रोज आणि 2 कॉलम्स असतील तर सेकंड मॅट्रिसेसचे पण 2 रोज आणि 2 कॉलम असणार. मग तुम्ही ऍडिशन करून जे तुम्हाला थर्ड मॅट्रिसेस मिळेल त्याची पण काय येणार, साईज सेम येणार. ओके, ह्या केस मध्ये या दोघांचे ऍडिशन करून जे तुम्हाला थर्ड मॅट्रिसेस मिळेल त्याची पण साईज काय येणार, सेम येणार, जी ह्या दोघांची साईज आहे. ओके, सो साईज जी आहे ती कॉमन पाहिजे. ओके, सो दिस इज वन फर्स्ट केस. ओके, नाउ how actual addition takes place. Okay, so first जसं addition of two numbers मध्ये first we have to scan the value of the two in numbers. Okay, then we will apply the formula. So same for the addition of matrices also. First we have to enter two matrices. Okay, runtime initialization करायचं two matrices. आता previous lecture मध्ये आपण 1 मॅट्रिसेस ची व्हॅल्यू घेतली आणि ती डिस्प्ले केली. फॉर एक्झाम्पल बघा आता आपला प्रिव्हियस जो एक्झाम प्रोग्राम आहे ट्रान्सपोज बघा. आता तर ट्रान्सपोज मध्ये बघा आपण काय केलेलं, 1 मॅट्रिसेस त्याचंच फक्त ट्रान्सपोज करायचं होतं. सो मॅट्रिसेस ची व्हॅल्यू घ्यायची मीन्स व्हॉट त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स आहेत ते, देन आपण त्या मॅट्रिसेस मध्ये व्हॅल्यू टाकणार या फॉर्म्युलाने. ओके, सो दिस इज द सिंटॅक्स फॉर रन टाइम इनिशियलायझेशन ऑफ मॅट्रिसेस. नाउ वी हॅव टू इनिशियलाइज टोटल 2 मॅट्रिसेस लाईक सेम वे. ओके, सो कन्सिडर करा की सुरुवातीला आपण 2 मॅट्रिसेस एक ए आणि एक बी घेतलेले आहे आणि आपण दोन्ही पण 2/2 च्या मॅट्रिसेस घेऊ. सिंपल एक्झाम्पलने मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, म्हणजे 2 रोज आणि 2 कॉलम्स. ओके, सो मॅट्रिसेस ऑलवेज मॅथमॅटिकल वे मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये रिप्रेझेंट करतात. आता 2/2 मॅट्रिसेस आहे म्हणजे टोटल किती एलिमेंट्स टाकावे लागतील, ए मध्ये 4 आणि बी मध्ये 4. सपोज मी इथे टाकले 8 6 3 5. ओके, देन 10 9 8 7. Okay, 2/2. So half first column, half second column, then half first row, half second row. Okay, first column, second column, first row, second one. Now we have already the index. Okay, we have discussed in previous lecture. Now how the addition takes place. So दोन matrices चे addition एकदम simple असते. So third matrices पण आपल्याला सेम साईजचा मिळणार आहे with 2 rows and 2 columns. Okay, so addition सेम होते बघा. each पोझिशनचा जो एलिमेंट आहे, सपोज हा 8. आता 8 कोणत्या पोझिशनला आहे ए मॅट्रिक्स मध्ये,
1 1 म्हणजेच काय ए मॅट्रिक्स मध्ये 1 1 पोझिशनला काय आहे 8. ओके, सो सेम पोझिशन बघायची सेकंड मॅट्रिक्स जी तुम्ही ऍड करणार आहे. सो बी मॅट्रिक्सच्या 1 1 पोझिशनला काय आहे 10. ओके, सो ह्यांची ऍडिशन होणार आणि 18 येणार ऍडिशन झाल्यावर, आणि ही ऍडिशन कुठे जाणार सी मॅट्रिक्सच्या 1 1 पोझिशनला. सिंपल आहे बघा, त्या पोझिशनचा जो इलेमेंट आहे म्हणजे ए मॅट्रिक्स मध्ये 1 1 पोझिशनला आणि बी मॅट्रिक्स मध्ये 1 1 पोझिशनला 8 प्लस 10 किती 18. सो पोझिशन काय 1 ऑफ 1. ओके, सो त्याच पोझिशनला इथे सी मध्ये पण काय जाणार 18 जाणार. ओके, त्याच्यानंतर रो वाईज करून घ्यायचंय. त्याच्यानंतर फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम म्हणजेच काय ए ऑफ 1 2 ला काय आहे 6 आहे. ओके, सो सेम पोझिशन बी ची पण बघायची बी ऑफ 1 2. सो बी ऑफ 1 2 पोझिशनला काय आहे बी ऑफ 1 2 ला काय आहे 9. सो यांची ऍडिशन काय झाली 15. सो ही ऍडिशन कुठे जाणार रिझल्टंट मॅट्रिक्स मध्ये 1 ऑफ 2 पोझिशनला, म्हणजे पोझिशन सेम घ्यायची. सो इथे आलं 15. ओके, नाऊ आता रो कंप्लीट झालाय एक. आता नेक्स्ट रो ला येणार आपण. सो ए ऑफ 2 1. तर हे 3 कसे 3 साठी इंडेक्स काय ए ऑफ 2 1. ओके, ए ऑफ 2 पोझिशनला काय आहे 3. मग सेम पोझिशन सेकंड मॅट्रिक्सची बी ऑफ 2 1 ला काय आहे 8. सो हे किती झाले 11. सो 11 कुठे जाणार सी ऑफ अगेन 2 1 मध्ये सेम पोझिशन. ओके, सो इथे गेले 11. नाउ नेक्स्ट आता सेम रो आणि सेकंड कॉलम. सो ए ऑफ 2 2 ला काय आहे 5 आणि बी ऑफ 2 2 ला काय आहे 7 आहे. ओके, सो 5 प्लस 7 काय झाले 12. कुठे जाणार सी ऑफ सेम इंडेक्स 2 2 ला. ओके, सो इथे आला 12. आलं लक्षात. सो दिस इज ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस. सिंपल आहे. ईच इंडेक्स सेम रो आणि कॉलमची जी व्हॅल्यू असेल ती त्याच रिझल्टंट मॅट्रिक्स मध्ये त्याच रो आणि कॉलमला जाणार आहे. ओके, सो दिस इज ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस. ठीक आहे, आणि सबट्रॅक्शन कसं आहे बघा, फक्त प्लसच्या ऐवजी मायनस, बाकी सगळं सेम. ओके, नाउ द सबट्रॅक्शन ऑफ द मॅट्रिसेस. फक्त सबट्रॅक्शन होणार आहे बघा, आणि सेम सबट्रॅक्शन मध्ये सुद्धा जे साईज आहे इनपुट मॅट्रिक्सची, जसं तुम्ही सबट्रॅक्शन करणारे सेम पाहिजे दोन्ही पण मॅट्रिक्सचे, आणि रिझल्टंटचे पण ऑब्विसली सेम येणार. सो सेम जसे ऍडिशन केलं त्याच वेळी त्या पोझिशनचा जो इलेमेंट आहे तो मायनस होऊन सेम रिझल्टंट मॅट्रिक्स मध्ये जाणार. फॉर एक्झाम्पल ए ऑफ रो वाईज जायचं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला काय आहे 8 एच्या. त्याच्यानंतर बी च्या फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला काय आहे 10. सो 8 मायनस 10 काय येणार -2. तर ते कुठे स्टोअर होणार सी ऑफ सेम पोझिशनला 1 1 ला. सो 8 -10 -2. ओके, नेक्स्ट फर्स्ट रो पहिले कंप्लीट करायचं. सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला ना, फर्स्ट रो सेकंड कॉलम. सो ए ऑफ फर्स्ट रो सेकंड कॉलमला काय आहे 6. त्याच्यानंतर बी ऑफ फर्स्ट रो सेकंड कॉलमला काय आहे 9. सो 6 -9 सबट्रॅक्शन करतोय. सो 6 -9 -3. ओके, कुठे सेव्ह होणार सी ऑफ 1 2 मध्ये सेव्ह होणार. सो इथे आला -3. आलं लक्षात. नाउ सेम आता फर्स्ट जर अजून एक्स्ट्राचं कॉलम असेल तर फर्स्ट रो थर्ड कॉलम, पण आता प्लस 2 कॉलम आहे. सो सेकंड कॉलम झाल्यानंतर अगेन सेकंड रो फर्स्ट रो कंप्लीट झाला. नाउ सेकंड रो 2 ऑफ 1. सो सेकंड रो फर्स्ट कॉलमला काय आहे 3. ओके, आणि बी च्या सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमला काय आहे 8. सो 3 -8 काय येईल -5. कुठे स्टोअर होणार सी ऑफ अगेन 2 आणि 1 मध्ये सेम इंडेक्सला, जे तुम्ही सबट्रॅक्शन केले आहे त्या इंडेक्सला. सो 3 -8 -5. नाउ कंटिन्यू विथ सेम रो सेकंड रो अँड सेकंड कॉलम काय आहे इथे 5. देन सेकंड रो बी चा सेकंड रो आणि सेकंड कॉलम हा ए चा, हा ए आणि हा बी. सो इथे काय आहे 5 -7 म्हणजे काय आलं -2. कुठे स्टोअर होणार सी ऑफ 2 2 ला. सो इथे आलं -2. ओके, सो दिस इज युअर रिझल्टंट मॅट्रिक्स ऑफ सी आफ्टर द सबट्रॅक्शन ऑफ 2 मॅट्रिसेस. ओके, सो सेम यूज करायचं आहे आपल्याला प्रोग्राम मध्ये सुद्धा. ठीक आहे, सो आपण प्रिव्हियस लेक्चरला 1 मॅट्रिक्सची व्हॅल्यू कशी घेतली ते बघितलं. सेम तोच कोड आपला कॉपी होणार आहे बीचे मॅट्रिक्स स्कॅन करण्यासाठी सुद्धा. बघा, ऍडिशन मॅट्रिसेसचे जे प्रोग्राम्स आहेत ना ऑल एकदम सिंपल आहेत. प्रोग्राम्स खूप लेंथी आहेत बट कोड एकदम सोपा आहे. ओके, सो आता आपण काय करूयात अजून एक एक्झाम्पल घेऊ. सपोज 9 3 2 1. तर शक्यतो आपण स्क्वेअर मॅट्रिक्सच घेऊ, म्हणजे रो आणि कॉलम सेम असले तर म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही.
सपोज A 3x3 चा मॅट्रिक्स आहे, हा 1 रो, हा कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फर्स्ट रो, सेकंड रो आणि थर्ड रो. सो बी पण काय पाहिजे, सेम पाहिजे. ओके, 3x3 चा मीन्स साईज सेम पाहिजे, एलिमेंट्स सेम नसले तरी चालतील. ठीक आहे. नाव हे एलिमेंट्स आहेत. नाव ऍडिशन मध्ये सी ची व्हॅल्यू काय येणार सांगा. आता पहिल्यांदा आपण सोपं जाण्यासाठी सेम साईज येईल. ओके, सो ए ऑफ 1 1 मध्ये काय आहे 2 आणि ए बी ऑफ 1 1 मध्ये काय 8. सो 2 प्लस 8 किती झाले 10 इथे येणार. देन फर्स्ट रो पहिले फिनिश करायचं. सो ए ऑफ 2 1, ए ऑफ 1 2 मध्ये काय आहे 8 आणि इथे काय आहे सेम पोझिशनला 10. सो 8 प्लस 10 18. नाउ 9 प्लस 15 सेम पोझिशनला 24. त्याच्यानंतर फर्स्ट रो कंप्लीट झाला. नाउ सेकंड रो फर्स्ट कॉलम, इथे 3 आहे आणि इथे काय आहे 2. सो 3 प्लस 2 5. देन 2 प्लस 8 10. Then 1 plus 2 3. Then 4 plus 3 7. Then 6 plus 4 10. Then 9 plus 3 12. ओके, सो हे आपल्याला कोडिंग करायचं आहे. सो दिस इज ऍडिशन आणि सबट्रॅक्शन काय येईल आता सांगा. सेम सी सबट्रॅक्शन जर केलं तर आपण सबट्रॅक्शन केलं तर 2 मायनस 8. ए मधून बी करतोय ना, बी मधून जर ए करत असेल म्हणजे पहिल्या बी जर इथे असेल आणि ए इथे असेल तर 8 मायनस 2 होणार. पण आता आपण ए मायनस बी करतोय. सो 2 मायनस 8 होणार मायनस 6. देन 8 मायनस 10 मायनस 2. देन 9 मायनस 15 किती झाले मायनस 6. ओके, ओके 6. देन 3 मायनस 2 1. Then 2 minus 8 again minus 6. Then 1 minus 2 minus 1. Then 4 minus 3 1. Then 6 minus 4 2 and 9 minus 3 6. ओके, तो हे झालं सबट्रॅक्शन सी आणि ऍडिशन नंतरचा सी. ओके, सो आता आपण 1 by 1 प्रोग्राम लिहिणार आहे. ओके, नाउ तुम्हाला प्रोग्राम एक्सप्लेन करते. नाउ बघा आता हा प्रोग्राम आहे ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस. सेम आहे बघा. आता फर्स्ट ऍडिशन आणि सबट्रॅक्शनला रूल काय आहे की दोन्ही मॅट्रिक्सचे काय असतात, रोज आणि कॉलम सेम असतात. सो आपण सेपरेट स्कॅन नाही करणार. एंटर रोज अँड कॉलम्स ऑफ मॅट्रिसेस. ओके, सो एम आणि एन. सो आपण सिंपल घेऊयात. एम ची व्हॅल्यू पण 2 घेऊ आणि एन ची व्हॅल्यू पण 2 घेऊ. ओके, सो 2 by 2 चा मॅट्रिक्स येणार. नाउ एंटर, इथे पर्सेंट डी लिहायचं राहिलं. सो एंटर पर्सेंट डी elements in matrix. Okay, so enter percent d elements in matrix and percent d is for m into n म्हणजे enter 4 elements. 2 by 2 चा आहे ना. सो आपण आता a मॅट्रिक्स मध्ये 4 एलिमेंट्स टाकतोय. सो हे तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. सो आपण ह्या स्कॅनएफ काय केलं एम्परसेंट a ऑफ i. सो आपण काय करणार a मध्ये व्हॅल्यूज टाकून घेणार. ओके, सो आपण इथे 4 व्हॅल्यूज टाकून घेऊयात. ते तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. हा झाला फर्स्ट रो, हा कॉलम, हा फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. सो दिस इज ए मॅट्रिक्स. ओके, नाउ सेम आता एंटर पर्सेंट डी एलिमेंट्स इन बी मॅट्रिक्स. ओके, सो इथे पण 4 बिकॉज दोघांची साईज सेम आहे 2 by 2 म्हणजे इथं 4 परत आपल्याला सेम हा सिंटॅक्स येणार आहे जो की आपण प्रिव्हियस लेक्चरला एक्सप्लेन केलेला आहे दोन प्रोग्राम्स मध्ये. ओके, ट्रान्सपोजच्या आणि त्याच्या आधीच्या. सो इथे फक्त आपण स्कॅनएफ काय करणार एम्परसेंट बी ऑफ आय. सो ज्या व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार त्या बी मॅट्रिक्स मध्ये जाणार. ओके, सो बी मॅट्रिक्स पण 2 by 2 च आहे. सो दिस इज बी मॅट्रिक्स आणि इथे व्हॅल्यू द्या. ओके, सपोज ह्या व्हॅल्यू टाकलेल्या आहेत. ओके, इथपर्यंत. नाउ इथे आपला कोड येणार आहे बघा ऍक्च्युअल. सो कोड जिथे आपल्याला ऍडिशन करायचे, जसं आपण बघा कॉपी द एलिमेंट्स ऑफ वन ऍड इनटू अनदर केले तर परत आपण लूप यूज केलं जे आपण स्कॅन आणि प्रिंटफ साठी यूज करतो. आणि जस्ट काय केलं ए बी ऑफ आय इज इक्वल टू ए ऑफ आय. ए ऑफ आय ची व्हॅल्यू बी ऑफ आय मध्ये टाकली आपण. ओके, सेम आता आपले बघा पोझिशन तर चेंज नाही होते. सो ए मॅट्रिक्स मध्ये ज्या पोझिशनचा एलिमेंट तुम्ही बी मॅट्रिक्सच्या पोझिशन बरोबर ऍड करणार आहे त्याच पोझिशनला तो कुठे जाणार आहे ऍडिशन सी मॅट्रिक्स मध्ये जाणार आहे. सो जे आपण स्कॅन करण्यासाठी लूप यूज करतो तेच करायचं आहे. ओके, नाउ आता वरती बघा आपण सी सुद्धा डिक्लेअर करून घेतलेला आहे. ओके, सो सी साठी सुद्धा मेमरी अलोकेशन होणार आहे. सो सी आता मॅट्रिक्स आणि इथे आपण घेऊयात
1 2 फर्स्ट रो आणि इथं फर्स्ट रो सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. आता बघा, आता हे तुम्हाला ऍडिशन एक्सप्लेन करते. वरचं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. नाउ I1 होणार. ओके, नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू m. m काय 2, कंडिशन ट्रू आहे. नाउ लूप मध्ये आलो, j पण किती झाला 1 झाला. ओके, नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. n बिकॉज n ऑल्सो 2, कंडिशन ट्रू आहे. जोपर्यंत j लूप फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण i कडे येणार नाही. नाउ इथे काय करायचंय बघा आपल्याला, c ऑफ ij म्हणजे काय, दोन्ही पण 1 1 आहे. सो c ऑफ 1 1 मध्ये कशाची व्हॅल्यू टाकायची, a ऑफ 1 1, a ऑफ ij ना. सो i आणि j दोन्ही पण 1 1 आहे ना. सो a ऑफ 1 1 प्लस b ऑफ 1 1. बघा, i आणि j दोन्ही पण 1 1 आहे. सो RHS ची व्हॅल्यू नेहमी कुठे जाते, LHS मध्ये जाते. सो a ऑफ 1 1, ij म्हणजेच काय 1 1. सो a ऑफ 1 1 मध्ये काय आहे 2 प्लस b ऑफ 1 1 मध्ये काय आहे 1. सो 2 प्लस 1 3, कुठे स्टोअर होणार, c ऑफ 1 1 मध्ये, म्हणजे इथे आले 3. ओके, नाउ नेक्स्ट टाइम j इन्क्रीमेंट होणार, j 2 होणार. नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन ट्रू. इथे आलो. नाउ i 1 आहे आणि j 2 आहे. सो c ऑफ 1 2, c ऑफ 1 2. सो c ऑफ 1 2 मध्ये कोणती व्हॅल्यू जाणार, a ऑफ 1 2 प्लस b ऑफ 1 2. बघा, I1 आणि J2. सो A ऑफ 1 2 काय आहे, A ऑफ 1 2 काय आहे 4 प्लस B ऑफ 1 2 काय आहे 3. सो 4 प्लस 3 7, कुठे जाणार, C ऑफ 1 2 मध्ये, म्हणजे इथे जाणार. ओके, नेक्स्ट टाइम J किती होणार 3 होणार. हे लूप फॉल्स. नाउ I कडे आलो, I1 होता. सो I किती होणार 2 होणार. नाउ J परत किती होणार 1 होणार. नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन ट्रू. नाउ I2 आहे आणि J 1 आहे. I2 J 1. सो C ऑफ 2 1 इक्वल टू, इथे काय ना, A ऑफ 1 2 1, I J ना. सो 2 1, A ऑफ 2 1 प्लस B ऑफ अगेन 2 1. ओके, सो A ऑफ 2 1 ची व्हॅल्यू काय आहे, 2 1 ची व्हॅल्यू काय आहे 3 प्लस B ऑफ 2 1 ची व्हॅल्यू काय आहे, B ऑफ 2 1 ची व्हॅल्यू 5. सो 8, कुठे जाणार, C ऑफ 2 1 मध्ये, इथे जाणार 8. ओके, नाउ नेक्स्ट टाइम J परत इन्क्रीमेंट होणार 2. नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन ट्रू. नाउ I पण 2 आणि J पण 2. सो C ऑफ 2 2 मध्ये आपल्याला काय टाकायचं, A ऑफ 2 2 प्लस B ऑफ 2 2, दोन्ही पण 2 2 आहे, I आणि J. सो A ऑफ 2 2 प्लस B ऑफ 2 2. ओके, सो A ऑफ 2 2 काय आहे 2 2 काय आहे 8 प्लस B ऑफ 2 2 काय आहे 10. सो 18 18 कुठे गेले, C ऑफ 2 2 मध्ये. आलं लक्षात. नाउ J 3 होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स बिकॉज n ची व्हॅल्यू 2 आहे. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू फॉल्स. नेक्स्ट I कडे आलो, I 2 चा 3 झाला. नाउ m पण 2 चा आहे. सो I 3 झाला. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. बघा, आता A मॅट्रिक्स मध्ये आपण ऑलरेडी ह्या लूपने व्हॅल्यू टाकलेल्या आहेत. सपोज ह्या व्हॅल्यू टाकलेल्या आहेत, त्याच्यानंतर बी मध्ये ह्या लूपने टाकलेल्या आहेत आणि सी मध्ये आपण ऍडिशन केलेली आहे. सी मध्ये व्हॅल्यू स्कॅन नाही करायच्या. ए आणि बी च्या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्याच्यावरून आपल्याला सी मिळालेला आहे मेन मेमरीत. नाउ आता आपण 1 बाय 1 प्रिंट केलं. सो प्रिंट करण्यासाठी सेम लूप जे आपण प्रिव्हियस लेक्चरला यूज केलंय, आय एम टाइम जे एन टाइम्स आणि इथे स्लॅश टी देणार एका रो मधली इथल्या स्पेस साठी आणि स्लॅश एन देणार न्यू रो ला व्हॅल्यू. सो ए डिस्प्ले केलं इथे ए, त्याच्यानंतर त्याच्या खाली बी डिस्प्ले केला, बी मॅट्रिक्स, आणि त्याच्या खाली सी डिस्प्ले केला, फक्त इथे सी. सो मेन मेमरीत व्हॅल्यू गेलेल्या आहेत आपल्या कोड वरून. आपला जो हा कोड होता हा, त्याच्यावरून मेन मध्ये व्हॅल्यू, सी मध्ये मेन मेमरी मध्ये व्हॅल्यू गेलेल्या आहेत, त्या फक्त आपण काय केल्या, रिट्राय करून डिस्प्ले केला. ओके, आणि ए आणि बी मध्ये तर आपण स्कॅन केलेल्या व्हॅल्यू त्या रिट्राय करून डिस्प्ले केला. ओके, सो दिस इज अ ऍडिशन ऑफ मॅट्रायसेस. ठीक आहे. नाउ आता आपण प्रोग्राम तुम्हाला रन करून दाखवते. %d, ठीक आहे. आपण चेक करू काय एरर येते का. कंपाइल अँड रन.
नाउ एंटर द रोज अँड कॉलम. सो जे तुम्ही अप्लाय करणार ते ए आणि बी आणि सी तिघांना पण होणार. सो 3 3 केलेले. नाउ टोटल वी हॅव टू एंटर द 9 एलिमेंट्स फॉर द ए मॅट्रिक्स. ओके, सो 9 एलिमेंट्स 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, नाउ एंटर एलिमेंट्स इन बी मॅट्रिक्स. तर बी मध्ये पण आपल्याला 7च टाकावे लागतील. सो 1 2 3 4 5 6 8 9. ओके, बघा आता ए मॅट्रिक्स बघा 4 5 7 रो वाईज 2 3 8 7 10 9 जस 7 10 15 जे आपण एंटर केलेले आहेत इथे. नाउ 8 12 13 फर्स्ट रो ला गेलं बी मध्ये. 5 6 5 65 32 इथे आलं आणि 4 5 8 इथे आला. आता बघा ऍडिशन 8 रोचा इथे ह्या पोझिशनला 4 आहे आणि ह्या सेम पोझिशनला 8 आहे. सो 4 + 8 किती व्हायला पाहिजे 12 आलं बरोबर. नाउ इथे 5 इथे 12 सो बरोबर 17. ओके, नाउ इथे 7 आणि इथे 13 म्हणजे 20 बरोबर त्याच पोझिशनला आले. त्याच्यानंतर इथे 5 आहे इथे 2 आहे. सो 2 + 5 अगेन 7. नाउ 3 इथे आहे इथे 65 आहे. सो 68. ओके, नाउ 8 + 32 किती झाले 40 बरोबर. नाउ इथे 7 थर्ड रो फर्स्ट कॉलम इथे पण थर्ड रो फर्स्ट कॉलम 4. सो 7 + 4 11. ओके, नाउ 10 + 5 किती आले 15. नाउ 15 + 8 किती आले 23 आले. ओके, सो हा झाला तुमचा ऍडिशन ऑफ 2 मॅट्रिसेसचा प्रोग्राम. प्रॉपर आपण व्यवस्थित सगळं डिस्प्ले केलेलं आहे. ठीक आहे. नाउ वी विल सी द सबट्रॅक्शन ऑफ अ मॅट्रिसेस. नाउ नेक्स्ट बघा आता सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस. सो होल कोड आपला सेमच येणार आहे बघा की आपल्याला रो आणि कॉलम तर सेम पाहिजे. सो ते स्कॅन केले. त्याच्यानंतर ए मॅट्रिक्स मध्ये एलिमेंट घेतले, बी मॅट्रिक्स मध्ये एलिमेंट्स घेतले. नाउ वी हॅव टू सबट्रॅक्ट ए फ्रॉम द बी. सो सबट्रॅक्शन साठी फक्त इथे प्लसच्या ऐवजी आपण मायनस साइन करणार आहे. प्लसच्या ऐवजी मायनस साइन करणार आणि मग बाकी सगळा कोड परत ए मॅट्रिक्स डिस्प्ले करणार. सेम वेने बी मॅट्रिक्स डिस्प्ले करणार आणि सी मॅट्रिक्स डिस्प्ले करणार. तो डिस्प्ले कसं करायचं हे तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. सो फक्त आता तुमच्यासाठी डिफरन्स काय आहे बस एवढंच लूप. ओके, सो ए मायनस बी प्लसच्या ऐवजी फक्त मायनस साइन टाकायचं, बाकी सगळं सेम आहे. ओके, सो आता ए ची व्हॅल्यू कशी स्कॅन करतो, बी ची कशी करतो हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. सो प्रिव्हियस लेक्चर मधले जे दोन्ही प्रोग्राम्स आहेत ते प्रॉपर स्टडी करा की कसं हे लूप इन्क्रीमेंट होतात, इटरेट होतात आणि आपण व्हॅल्यू स्कॅन करतो. सो अगेन आपण एक सिंपल एक्झाम्पलने एक्सप्लेन करू. सपोज आपण नंबर ऑफ रोज म्हणजेच एम आणि एन, सपोज नंबर ऑफ रोज 3 घेतले आणि कॉलम्स पण 3 घेतले फॉर एक्झाम्पल. ओके, नाउ शक्यतो स्क्वेअर मॅट्रिक्सने करा म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी इझी जातं. आधीच जर तुम्ही रोज आणि कॉलम जर वेगवेगळे घेतले तर थोडंसं हार्ड जातं समजण्यासाठी. वेगळं घेतलं तरी काहीच हरकत नाहीये. ठीक आहे. नाउ एम 3/3 घेतलं. ओके, नाउ आपण ए मध्ये इथे व्हॅल्यू टाकणार. ओके, सो सपोज आपण ए मध्ये व्हॅल्यू टाकले आहेत 1 2 and 3 बिकॉज 3/3 चा मॅट्रिक्स आहे. ओके, सो 8 10 15 फॉर एक्झाम्पल 20 9 6 8 7 5. ओके, देन बी, नंतर बी मध्ये व्हॅल्यू टाकल्या सपोज. सो बी मध्ये पण आपला आता 3/3 चा मॅट्रिक्स आहे ना. सो 1 2 3 1 2 3. सो इथे पण आपण व्हॅल्यू टाकल्यात सपोज. कोणत्याही तुम्ही व्हॅल्यू टाका तुम्हाला ज्या पाहिजेत त्या. ओके, सपोज ह्या व्हॅल्यू टाकल्यात मी ह्या लूपनी. नाउ आता मेन आपला सबट्रॅक्शनचा कोड. मग प्रिंटचा वगैरे कोड बघा. कोड भरपूर आहे, लेंथी प्रोग्राम आहे, पण तोच कोड रिपीट होतोय बघा. सेम जे ए मॅट्रिक्स डिस्प्ले करायला यूज केले ते सेम बी मॅट्रिक्स डिस्प्ले करायला यूज केले, फक्त एच्या तिथे बी टाकलं. सेम डिस्प्ले करायला घेतलंय सी मॅट्रिक्स सुद्धा, फक्त ए आणि बी च्या तिथे सी टाकला. ओके, स्कॅन करायला पण सेम कोड, फक्त इथे ए स्कॅन केला इथे बी स्कॅन केला. आलं लक्षात. परत हा पण लूपचा कोड सेम, फक्त हे मधलं स्टेटमेंट वेगळं आहे. ठीक आहे. नाउ आता आपण आय जे. ओके, सो आय किती होणार 1 होणार बघा. ओके, नाउ इथे आपलं सी पण काय येणार आहे
3/3 चाच येणार आहे. सो आपण पहिल्यांदा रोज आणि कॉलमचे नंबर टाकून घेऊ. सी मॅट्रिक्स, फर्स्ट रो, सेकंड रो आणि थर्ड रो. ओके, नाउ I1 झाला 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू M. M किती 3, कंडिशन ट्रू. नाउ J पण किती झाला 1 झाला. ओके, नाउ C ऑफ 1 1 बघा, C ऑफ 1 1 I आणि J दोन्ही 1 1 आहे ना. सो A ऑफ 1 1 मायनस B ऑफ 1 1 I आणि J दोन्ही 1 1 आहे. सो A ऑफ 1 1 मध्ये काय 8 आणि B ऑफ 1 1 मध्ये काय 2. सो 8 minus 2 6. कुठे जाणार C ऑफ 1 1 मध्ये जाणार 6. ओके, राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड मध्ये टाकतो. ओके, त्याच्यानंतर जे किती होणार 2 होणार. N3 आहे, सो 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन ट्रू. नाउ C ऑफ 1 2 I 1 आहे आणि J 2 आहे. सो C ऑफ इथलं स्टेटमेंट कसं लिहिणार आपण, C ऑफ 1 2 इक्वल टू A ऑफ I1 आणि J 2 A ऑफ 1 2 मायनस B ऑफ 1 2. फर्स्ट रो पहिले कंप्लीट होणार. सो A ऑफ 1 2 काय आहे 10 मायनस B ऑफ 1 2 काय आहे 8. सो 10 minus 8 2. कुठे स्टोअर झाले C ऑफ 1 2 मध्ये. ओके, नाउ J किती होणार 3 होणार. ओके, नाउ 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन ट्रू. नाउ C ऑफ I1 आहे आणि J 3 आहे. सो C ऑफ 1 3 मध्ये काय जाणार A ऑफ 1 3 मायनस B ऑफ 1 3 ची व्हॅल्यू. ओके, सो A ऑफ 1 3 काय आहे A ऑफ 1 3 काय आहे 15 मायनस B ऑफ 1 3 काय आहे 20. सो 15 minus 20 minus 5 कुठे जाणार C ऑफ 1 3 मध्ये. आलं लक्षात. सो सेम आता I नंतर J किती होणार 4 होणार. नाउ ही कंडिशन फॉल्स होणार बिकॉज N ची व्हॅल्यू 3 आहे. नाही, नाउ I किती होणार 2 होणार. J परत किती होणार 1 होणार. ओके, जे किती होणार परत 1 होणार. ठीक आहे, नाउ बघा C ऑफ आता I 2 आणि J 1. सो C ऑफ 2 1, C ऑफ 2 1. C ऑफ 2 1 मध्ये कोणती व्हॅल्यू जाणार, मी रफ करते आणि परत आपण सॉल्व्ह करू ते पुढचं. नाउ बघा I 2 होणार. ओके, J परत 1 होणार. ओके, सो I 2 आणि J 1. सो आता J लूप मध्ये C ऑफ I 2 आणि J 1 आहे. सो C ऑफ 2 1. C ऑफ 2 1 मध्ये कोणती व्हॅल्यू जाणार A ऑफ 2 1 मायनस B ऑफ 2 1 अकॉर्डिंग टू आवर दिस फॉर्म्युला. ओके, सो A ऑफ 2 1 मध्ये काय A ऑफ 2 1 मध्ये काय 20 मायनस B ऑफ 2 1 मध्ये काय 10. सो 20 मायनस 10 10 कुठे स्टोअर होणार 2 1 मध्ये C ऑफ 2 1 मध्ये. ओके, नेक्स्ट टाइम J किती होणार 2 होणार. नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन ट्रू. नाउ C ऑफ I आणि J दोन्ही पण 2 2. सो C ऑफ 2 2 मध्ये जाणार आपल्या फॉर्म्युलानुसार A ऑफ 2 2 मायनस B ऑफ 2 2. ओके, सो A ऑफ 2 2 काय आहे A ऑफ 2 2 9 आणि B ऑफ 2 2 5. सो 9 मायनस 5 4 कुठे सेव्ह होणार C ऑफ 2 2 मध्ये. ओके, नाउ J किती होणार 3. अगेन ही कंडिशन ट्रू. नाउ I 2 आहे आणि I 2 आणि J 3. सो C ऑफ 2 3 मध्ये व्हॅल्यू जाणार A ऑफ 2 3 बरोबर. A ऑफ I J ना, म्हणजे A ऑफ 2 3 मायनस B ऑफ 2 3. ओके, सो A ऑफ 2 3 काय आहे 6 आणि B ऑफ 2 3 8. सो 6 मायनस 8 मायनस 2 स्टोअर होणार C ऑफ 2 3 मध्ये, म्हणजे इथे आलं मायनस 2. आलं लक्षात. नाउ नेक्स्ट नाउ J 4 होणार. नाउ 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन ट्रू बिकॉज N इज 3. नाउ आता आपण I कडे येणार. I किती होणार 3 होणार. J परत 1 होणार. नाउ I 3 आणि J 1. सो C ऑफ 3 1 मध्ये काय व्हॅल्यू जाणार A ऑफ I J I 3 आणि J 1. सो A ऑफ 3 1 मायनस B ऑफ 3 1. ओके, सो A ऑफ 3 1 काय आहे 8 मायनस B ऑफ 3 1 काय आहे 7. किती आले 1. कुठे झालं गेलं C ऑफ 3 1 मध्ये. आलं लक्षात. नाउ J होणार 2 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन ट्रू. इथे आलो I 3 आणि J 2 I 3 आणि J 2. सो C ऑफ 3 2 C ऑफ 3 2 मध्ये व्हॅल्यू जाणार A ऑफ 3 2 मायनस B ऑफ 3 2. ओके, सो A ऑफ 3 2 काय आहे A ऑफ 3 2 5
सॉरी a of 3 2 काय आहे 7 मायनस b of 3 2 थर्ड रो आणि सेकंड कॉलम काय आहे 9 सो आलं -2 कुठे जाणार c of 3 2 मध्ये सो इथे गेलं -2 ओके नाउ नेक्स्ट टाइम जे 3 होणार 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू नाउ i पण 3 आणि j पण 3 i3 j3 सो c of 3 3 मध्ये व्हॅल्यू जाणार a of 3 3 मायनस b of 3 3 i आणि j दोन्ही पण 3 3 आहे सो a of 3 3 काय आहे 5 मायनस b of 3 3 काय आहे 15 सो किती आलं हे -10 कुठे स्टोअर झालं c of 3 3 मध्ये ओके नेक्स्ट टाइम जे किती होणार 4 होणार ही कंडिशन फॉल्स बिकॉज n ची व्हॅल्यू 3 आहे 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन फॉल्स देन i लूप कडे आलो i 3 होता सो i परत किती होणार 4 नाउ अगेन दिस कंडिशन इज फॉल्स बिकॉज m इज ऑल्सो 3 नाउ i लूपच्या बाहेर म्हणजे इथे आलो नाउ a मॅट्रिक्स जी की आपण स्कॅन केलेली आहे मेन मेमरी मध्ये ही डिस्प्ले केली ह्या कोडनी त्याच्यानंतर b मॅट्रिक्स डिस्प्ले केली आणि c मॅट्रिक्स जी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे ती डिस्प्ले केली ह्या कोडनी ओके सो फक्त प्लस चे जे साइन आहे ते रिप्लेस करायचं मायनस ने यू विल गेट द सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रिसेस ओके सो आता आपण हा प्रोग्राम सेव्ह ॲज करूयात subtraction matrices डॉट सी ऑल फाइल सोर्स सेव्ह ॲज टाइप मध्ये जाऊन सी करायचं ठीक आहे बिकॉज सी फाईल आहे आपली ही डॉट सी ठीक आहे नाउ सगळं सेम येणार कोड फक्त a आणि b ची व्हॅल्यू घेतल्यानंतर इथे आलं मायनस फक्त साइन ओके नाउ सेव्ह करूयात आणि प्रोग्राम कंपाइल एंड रन आणि एक बुक करायची त्याच्यामध्ये स्टार्टिंग पासून ऑल टॉपिकचे प्रोग्राम्स वन बाय वन राईट डाऊन करून घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला फायनल एक्झामला इझी जाईल आणि फायनल एक्झाम जरी तुमची ऑनलाईन झाली तरी पण नेक्स्ट सेमला तुम्हाला C++ आहे जावा आहे पायथन असेल PHP असेल त्याच्यामध्ये सेम ॲरेचे वगैरे प्रोग्राम असतात सो तुमच्याकडे सी मध्ये राईट डाऊन केलेले प्रॉपर प्रोग्राम राहून द्यात म्हणजे तुमच्याकडे लॉजिक असेल फक्त त्या लँग्वेजच्या रूल्स नुसार तुम्ही फक्त चेंजेस करणार ओके लॉजिक तर कुठेही चेंज होणार नाही ठीक आहे enter rows and columns of a matrix so put 2 rows and 2 columns okay so आता दोन्ही पण 2 by 2 आहे म्हणजे किती टोटल 4 एलिमेंट्स असणार सो आता A मॅट्रिक्स मध्ये 4 एलिमेंट्स टाकून घ्या ओके त्याच्यानंतर B मॅट्रिक्स मध्ये कोणतेही 4 एलिमेंट्स टाकून घ्या ठीक आहे नाउ बघा आता A मॅट्रिक्स 4 6 2 3 आणि B मॅट्रिक्स 7 8 1 2 ओके अकॉर्डिंग टू आवर इनपुट नाउ रिझल्टंट बरोबर आले का बघा आता 4 minus 7 काय येणार -3 येणार त्याच्यानंतर 6 minus 8 काय येणार -2 येणार देन 2 minus 1 काय येणार 1 येणार आणि 3 minus 2 काय येणार 1 येणार 3 minus 2 1 ओके आता बघा तुमची फर्स्ट मॅट्रिक्स A होती जर तुम्ही असं केलं की B जरी मी सेकंड टाइम इन घेते तरी पण मला B मधून A टाकायचा आहे काढायचा आहे सो B minus A येणार आलं लक्षात तुम्ही ज्या मॅट्रिक्स मधून जी मॅट्रिक्स सबट्रॅक्ट करते बरोबर तसंच होणार आहे आता ह्याला रन करते बघा जरी मी B मॅट्रिक्सचे एलिमेंट सेकंड टाइम टाकते आफ्टर द मॅट्रिक्स A बट मला असं करायचं असेल ना की सेकंड मॅट्रिक्स मधून फर्स्ट मॅट्रिक्स सबट्रॅक्ट करायचे तर तिथे फक्त चेंजेस करायचं तेवढाच कोड फक्त ओके बघा आता सपोज 3 rows आणि 2 columns म्हणजे किती टोटल 6 elements we have to enter 3 rows and 2 columns okay 2 3 4 5 6 ओके त्याच्यानंतर B मध्ये पण 6 ओके नाउ बघा आता आपण B minus C केले सो B 6 मधून 4 जाणार आलं बरोबर 2 त्याच्यानंतर 7 मधून 5 जाणार आलं बरोबर 2 त्याच्यानंतर B च्या 9 मधून
2 जाणार, किती आलं 7. त्याच्यानंतर बी च्या 8 मधून 7 जाणार, आलं 1. ओके, नंतर बी च्या 5 मधून 6 गेले याचे म्हणजे -1 आणि बी च्या 3 मधून इथे 1 गेले, सो 3 - 1 2. ओके, आणि मॅट्रिक्स काय होतं 3/2 म्हणजे 3 रोज आणि 2 कॉलम्स. ओके, सो हे झालं आपलं प्रॉपर सबट्रॅक्शन. फक्त काय की ह्याच्यामध्ये जी साईज आहे ती तुमची बरोबर नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स हे ऑल मॅट्रिक्सचे सेम पाहिजे. दॅट इज अ रूल फॉर द ऍडिशन अँड द सबट्रॅक्शन. नाउ वी विल सी द मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन ऍडिशन आणि सबट्रॅक्शन सारखं डायरेक्ट नाहीये, म्हणजे इथं मायनसच्या ऐवजी इंटू करायचं, प्लसच्या ऐवजी इंटू करायचं असं नाही. मल्टिप्लिकेशनचं जे सॉल्विंग टेक्निक आहे ती टोटली डिफरंट आहे दॅन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ओके, सो आपल्याला हा कोड चालणार नाही, म्हणजे हा जो कोड आहे तो चालणार नाही. एवढा कोड रिप्लेस होणार आहे बघा. आता मल्टिप्लिकेशन साठी आपल्याला ए स्कॅन करावंच लागेल, 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन, आणि बी पण करावं लागेल. ओके, सो इथपर्यंतचा कोड सेम येणार. त्याच्यानंतर फक्त हा कोड चेंज होणार आहे मल्टिप्लिकेशनचा. सो इथे आपण हा कोड रिप्लेस करणार बाय मल्टिप्लिकेशनच्या कोडनी, आणि त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर परत आपल्याला ए मॅट्रिक्स डिस्प्ले करायची आहे, बी डिस्प्ले करायची आहे, आणि सी मल्टिप्लिकेशन झालेली मॅट्रिक्स परत काय करायची डिस्प्ले. सो हा रिमेनिंग कोड पण पूर्ण सेम येणार आहे. फक्त चेंज काय होणार आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, हा जो सबट्रॅक्शनचा कोड आहे हा फक्त रिप्लेस होणार फॉर मल्टिप्लिकेशन कोड. बाकी टोटल प्रोग्राम काय येणार आहे सेम येणार. ओके, सो तुम्हाला 2 डायमेन्शनल मॅट्रिसेसचे प्रोग्राम लक्षात ठेवायला खूप इझी आहेत बघा. ठीक आहे, नाउ बघा मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिसेस मध्ये नेसेसरी नाही की दोन्ही मॅट्रिसेस सेम जायचे पाहिजे, बट फर्स्ट जो मॅट्रिक्स असेल, फर्स्ट मॅट्रिक्स अँड सेकंड मॅट्रिक्स. ओके, सो फर्स्ट मॅट्रिक्सचे जे कॉलम्स आहेत, फर्स्ट मॅट्रिक्सची जेवढी कॉलमची साईज आहे तेवढीच सेकंड मॅट्रिक्सच्या रोजची साईज पाहिजे. ओके, सो फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम्स आणि सेकंड मॅट्रिक्सचे रोज ह्याची साईज सेम पाहिजे, आणि फर्स्ट मॅट्रिक्सचे राहिले काय रोज आणि सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम्स हे सेम नसेल तरी पण चालेल. ओके, पण फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम्स आणि सेकंड मॅट्रिक्सचे रोज हे सेम असणं नेसेसरी आहे, आणि फर्स्ट मॅट्रिक्सचे रोज आणि सेकंड मॅट्रिक्सचे जे कॉलम्स आहेत हे इक्वल पण असू शकतात आणि नॉट इक्वल पण असू शकतात, दोन्ही पण चालेल, पण इथे इक्वल असणं नेसेसरी आहे. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये जर 3/2 ची मॅट्रिक्स असेल म्हणजे रो 3 आणि कॉलम 3, तर सेकंड मॅट्रिक्स मध्ये रो ची कॉलमची व्हॅल्यू आहे फर्स्ट मॅट्रिक्सची तीच रो ची पाहिजे. ओके, मग इथे तुमचं परत रो इथे कॉलम 2 असला तरी चालेल. तर ह्या केस मध्ये बघा फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम्स आणि सेकंड मॅट्रिक्सचे रोज हे इक्वल आहेत, हा 2. ओके, आणि फर्स्ट मॅट्रिक्सचे रोज आणि सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम्स हे नॉट इक्वल आहे, तर हे चालेल. ओके, त्याच्यानंतर फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये 3/2 आहे आणि सेकंड मॅट्रिक्स 2/3 आहे. सो फर्स्ट मॅट्रिक्सचे रो इथं रो कॉलम. ओके, सो आपली कंडिशन काय, फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम्स आणि सेकंड मॅट्रिक्सचे रो सेम पाहिजे. सो फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम्स आणि सेकंड मॅट्रिक्सचे रो सेम आहे. ओके, आणि इथे काय फर्स्ट मॅट्रिक्सचे रो आणि सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम पण सेम आहे. सो इक्वल आणि नॉट इक्वल हे दोन्ही पण चालतं रोज आणि कॉलम साठी, पण फर्स्टच्या कॉलम आणि सेकंडच्या रो साठी फक्त इक्वल असणं. सो हे पण राईट आहे. ओके, नाउ फर्स्ट मॅट्रिक्स 3/3 चा आहे आणि सेकंड मॅट्रिक्स 2/3 चा आहे, तर मल्टिप्लिकेशन होणार नाही, बिकॉज फर्स्ट मॅट्रिक्सचा रोज आणि सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम्स हे सेम किंवा सेम नसेल तरी पण चालतं. सो इथे सेम आहे, गुड आहे. ओके, बट इथे काय फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्सचे रोज हे इक्वल नाहीये, सो आपल्याला ते इक्वल असणं गरजेचं आहे. सो इथे सबट्रॅक्शन होणार नाही. ओके, आता हे तुम्हाला डिटेल मध्ये मॅथ्स मध्ये कळेलच, आपल्याला प्रोग्रामिंग साठी एवढं डिटेल मध्ये जायची गरज नाही. तर आपण सिंपल काय करूयात, आपण स्क्वेअर मॅट्रिक्स घेऊयात, म्हणजे रोज आणि कॉलम्स दोघांचे पण काय येतील सेम येतील. 2/2 चा आपण एक्सप्लेन करू. ओके, नाउ मल्टिप्लिकेशन कसं होतं बघा. सपोज आपण 2/2 चे दोन्ही मॅट्रिक्स घेऊ. ओके, सो ए मध्ये आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या. इथे सपोज 5 घेते, परत 2 2 2 म्हणजे ते इंडेक्स आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं परत बोलण्यामध्ये. सो बी मध्ये दोन्ही पण आपण
फक्त एक कंडिशन काय आहे की फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्स जो आहे त्याचे रोज सेम पाहिजे. ओके, सो फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम किती आहेत 2 आणि सेकंड मॅट्रिक्सचे रोज किती आहेत 2. सो हे राईट आहे. ओके, 8 3 1 4. ओके, सो हे मॅट्रिक्स आहे. आता डायरेक्टली मल्टिप्लिकेशन होत नाही. जर डायरेक्टली होत असतं तर मी लगेच तुम्हाला तिथे इंटू साइन करून दाखवलं असतं, पण तसं होत नाही. आता इथे काय होतं बघा, पहिल्यांदा फर्स्ट रो फर्स्ट जो रो आहे फर्स्ट मॅट्रिक्सचा तो फर्स्ट कॉलम बरोबर मल्टिप्लाय होतो बघा. म्हणून आपल्याला फर्स्ट रो मध्ये जेवढे व्हॅल्यूज आहेत तेवढ्याच इथे लागतात. म्हणजेच काय की फर्स्ट रो मध्ये जेवढे कॉलम असतील तेवढे सेकंड मॅट्रिक्स मध्ये रोज पाहिजे. बघा आता कसं होतं, पहिल्यांदा 2 into 8 होतं, म्हणजे सेम पोझिशन 2 into 8 किती झाले बघा 2 into 8 होतं. ओके, प्लस पुढचा नंबर येतो 3 into 1 होतं. सो 3 into 1, सो 2 into 8 16 प्लस 3 into 1 3 किती झाले 19. सो 19 जाणार सी ऑफ 1 म्हणलं. आता सध्या आपण काय करतोय 1 1 करतोय ना, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके, सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम साठी पूर्ण पहिला रो आणि फर्स्ट रो ए मॅट्रिक्सचा आणि बी मॅट्रिक्सचा पहिला कॉलम. सो 2 into 8 16 प्लस 3 into 1 3 19. ओके, आता परत सेकंड कॉलम पण करायचा, म्हणजे फर्स्ट रो आणि पहिल्या मॅट्रिक्सचा फर्स्ट रो हा मल्टिप्लाय करायचा सेकंड मॅट्रिक्सच्या ईच कॉलम बरोबर. ओके, नाऊ आता बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला. नाऊ फर्स्ट रो आणि सेकंड मॅट्रिक्सचा सेकंड कॉलम अगेन 2 into 3 करायचं. 2 into 3 प्लस हा 2 आणि हा 3 केला. ओके, नाऊ 3 into 4 करायचं. सो 2 into 3 6 प्लस 3 into 4 12. सो इथे किती आले 18. सो इथे आलं 18. आपण फर्स्ट रो सेकंड कॉलम काढतोय की नाही, सो तिथंच लिहायचं. नाऊ आता रोज कंप्लीट झाला, इकडचे कॉलम संपले ना, सेकंड मॅट्रिक्सचे कॉलम संपले की आता फर्स्ट मॅट्रिक्सच्या सेकंड रो लिहायचं आणि सेम प्रोसेस सुरू करायची. नाऊ सेकंड रो अगेन फर्स्ट कॉलम. ओके, सो आपण काय करतोय सध्या कन्सिडर सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम करतोय बी मॅट्रिक्सचा. सो आपला एलिमेंट इथे येणार. सो 4 into 8 प्लस सेकंड रो 5 into 1. सो इथे आले 32 प्लस 5 म्हणजे आलं 37. ओके, नाउ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड रो फर्स्ट कॉलम कंप्लीट झाला. आता अगेन सेकंड रो सेकंड कॉलम, जोपर्यंत कॉलम कंप्लीट नाही होत सेम प्रोसेस करायची त्या रो बरोबर. सो 4 हा 4 into सेकंड कॉलमचा 3, पहिला रोचा पहिला एलिमेंट आहे ना, मग कॉलमचा पण पहिलाच घ्यायचा. ओके, प्लस सेकंड रोचा सेकंड एलिमेंट आहे, सो त्या सेकंड कॉलमचा पण सेकंड एलिमेंट घ्यायचा. सो 5 into 4, सो 12 प्लस 20 म्हणजे काय आलं 32 इथे आलं. ओके, सो दिस इज अ मल्टिप्लिकेशन प्रोसेस. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल प्रॉपर. नो वन मोर एक्झाम्पल घेऊयात. नो ए मध्ये आपण 3 4 2 2 2 1 1 2 3. ओके, आणि बी मध्ये पण आपण 3/3 च घेऊयात. 2 1 3 3 5 4 8 2 1. ओके, सो फर्स्ट रो सॉरी कॉलम सेकंड आणि थर्ड कॉलम, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड. ओके, नाउ बघा आता सी फर्स्ट कॉलम सेकंड थर्ड, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो. ओके, नाउ बघा फर्स्ट रो घ्यायचा पहिल्या मॅट्रिक्सचा आणि इच कॉलम बरोबर. तर पहिले फर्स्ट कॉलम. ओके, सो फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट म्हणजे काय 3 आणि फर्स्ट कॉलम घेतोय ना आपण, सो त्याचा फर्स्ट एलिमेंट. ठीक आहे, प्लस आता इथला हा सेकंड, मग इथला फर्स्ट कॉलमचा पण सेकंड. सो 4 into 3 प्लस फर्स्ट रोचा थर्ड एलिमेंट आणि इथला पण थर्ड एलिमेंट, त्यांचा मल्टिप्लिकेशन. सो 2 into 8 किती झालं 3 into 2 6 प्लस 12 प्लस 16 किती झालं 18 प्लस 16 म्हणजे 34 झालं. बरोबर, 18 प्लस 16 34. सो 34 इथे येणार. ओके, नाउ जोपर्यंत कॉलम फिनिश नाही होत अजून 2 कॉलम राहिले. सो अगेन सेम रो, फक्त आता सेकंड कॉलम. ओके, सो 3 into म्हणजे
रो मधला पहिला असेल तर जो कॉलम आपण कन्सिडर करतोय त्यातला पण पहिलाच घ्यायचा, त्यांचं मल्टिप्लिकेशन. सो 3 into 1 3 करते. ओके 3 into 1 प्लस 4 into 5. बघा सेकंड रो मधला आपण सेकंड घेतोय ना, सो कॉलम मधला पण सेकंड घ्यायचा, प्लस रो मधला थर्ड घेतोय सो कॉलम मधला पण थर्ड घ्यायचा. ओके सो 3 प्लस 20 प्लस 4 म्हणजे 23 प्लस 4 27. अजून कॉलम आपले फिनिश झाले नाही. सो अगेन फर्स्ट रो आणि परत आता हा तिसरा कॉलम. ओके सो हा 3 घेतोय ना, फर्स्ट जो आपण रो घेतलेला आहे त्याच्यातला पहिला एलिमेंट, सो ह्या कॉलम मधला पण पहिला, प्लस ह्या रो मधला दुसरा घेतोय सो ह्या कॉलम मधला पण दुसरा. ओके प्लस ह्या रो मधला हा थर्ड, तर इथला पण थर्ड. सो 2 into 1. So 3 into 3 9 plus 16 plus 2. So 9 plus 16 25, 25 plus 2 27. आलं लक्षात. सो कॉलम संपले. सो आता सेकंड रो घ्यायचा फर्स्ट मॅट्रिक्सचा. सो 2 आणि सेकंड रो परत ह्या तिन्ही पण कॉलम बरोबर. ओके सो 2 into 2 पहिला कॉलम पहिले. ओके त्याच्यानंतर हा 2 into this 3. सो आपण जो रो कोणता कन्सिडर केलाय 2. ओके आणि कॉलम कोणता 1. सो त्यातला पण 2 into 2 नंतर सेकंड रो मधला सेकंड एलिमेंट, मग कॉलम मधला पण सेकंड. सो 2 into 3 प्लस रो मधला थर्ड, मग कॉलम मधला पण थर्ड. सो 4 प्लस 6 प्लस 8. सो 10 प्लस 8 18. आलं लक्षात. 9 आता अजून कॉलम संपलेत का सेकंड मधले? नाही. सो परत सेम रो आणि सेकंड कॉलम. आता आपण सेकंड रो सेकंड कॉलम करतोय. सो सेकंड रो मधला पहिला एलिमेंट, मग सेकंड कॉलम मधला पण पहिला एलिमेंट. येते लक्षात. 9 परत सेकंड रो मधलं सेकंड आणि सेकंड रो कॉलम मधला पण सेकंड. सो 2 into 5 नंतर हा 1 आणि हा थर्ड म्हणजे दोन्ही पण एलिमेंट 2. ओके सो 2 प्लस 10 प्लस 2 म्हणजे किती आले 40. आलं लक्षात. त्याच्यानंतर अजून आपले कॉलम संपले नाहीयेत. सो 2 into 3 आता सेकंड रो थर्ड कॉलम, नंतर 2 into 4 प्लस 1 into 1. काय झालंय 6 प्लस 8 प्लस 1. सो 14 प्लस 1 15. ओके सो आता सेकंड मॅट्रिक्स मधले कॉलम संपले. नाव आता फर्स्ट मॅट्रिक्सचा अगेन थर्ड रो. आता थर्ड रो परत ईच कॉलम बरोबर. सो थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम. सो थर्ड रोचा पहिला एलिमेंट, फर्स्ट कॉलमचा पहिला एलिमेंट. सो 1 into 2 प्लस 2 into 3 प्लस 3 into 8. ओके सो हे किती झाले 2 प्लस 6 प्लस 8 24 24. ओके सो 24 प्लस 6 30 प्लस 2 32. आलं लक्षात. त्याच्यानंतर आता कॉलम अजून संपले नाही. सो अगेन थर्ड रो आणि सेकंड कॉलम. सो 1 into 1 प्लस सेकंड कॉलम आणि थर्ड रो. सो 2 into this 5. ओके प्लस 3 into this 2. ओके सो 1 प्लस 10 प्लस 6. सो किती झाले हे 2 आहे. सो 11 प्लस 6 17. ओके अजून कॉलम फिनिश नाही. सो अगेन थर्ड रो आणि अगेन थर्ड कॉलम आता. ओके सो थर्ड रोचा फर्स्ट एलिमेंट 1, मग थर्ड कॉलमचा पण फर्स्ट दॅट इज 3. ओके त्याच्यानंतर हा 2 आणि हा 4 प्लस हा 3 आणि हा 1. सो किती झाले 3 प्लस 8 प्लस 3 11 प्लस 3 14. आलं लक्षात. सो असं आता तुम्हाला एवढं डिटेल मध्ये नाही कळालं तरी चालेल. तुम्हाला मॅथ्स मध्ये येणारच आहे. आपल्याला काही इथे एक्झाम्पल सॉल्व्ह नाही करायचे. एकदा आपला कोड झाला की फिनिश झालं. फक्त क्रॉस चेक करण्यासाठी थोडंफार तुम्हाला मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे. ओके सो एवढं मोठं एक्झाम्पल पण घ्यायचं गरज नाही. याचं जे प्रिव्हियस एक्झाम्पल आहे 2/2 चं तेच केलं तरी पण काहीच हरकत नाही. ओके आणि जेव्हा तुम्हाला मॅथ्स मध्ये येईल तेव्हा तुम्हाला मग कोणत्या पण साईजचा जरी मॅट्रिक्स असेल तरी पण प्रॉपर येईल. फक्त कंडिशन काय फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्सचे रोज सेम पाहिजे बस. ओके मग काही पण असू द्या ते तरी पण तुम्हाला मग मल्टिप्लिकेशन करता येईल. ओके सो हे एवढं हे जरी प्रॉपर नाही कळालं तर 2/2 म्हणजे बघा एक रो फर्स्ट मॅट्रिक्सचा फर्स्ट रो सेकंड मॅट्रिक्सच्या ऑल कॉलम्स बरोबर मल्टिप्लाय करायचा. देन सेकंड मॅट्रिक्स फर्स्ट मॅट्रिक्सचा सेकंड रो अगेन ऑल कॉलम्स बरोबर जेवढे रोज असतील तेवढे ईच आणि एवढी कॉलम बरोबर मल्टिप्लाय करून तुम्हाला आन्सर मिळणार आहे. ओके सो 2-3 वेळा रिपीट मध्ये स्टडी करा. 2/2 चेच घ्या पहिल्यांदा 2-3 सॉल्व्ह करा एक्झाम्पल्स आणि मग 3/3 चं सॉल्व्ह करायला जा आणि मग प्रोग्राम सॉल्व्ह करायचा. ओके सो ही प्रोसेस बघा कशी आहे कंटिन्युअस आहे ना. सो आपल्याला त्याच्यामध्ये जस्ट इथे आपल्याला नुसतं इंटू करून चालणार नाही इथे.
ओके, सो आपल्याला ह्याच्यासाठी आता लूप मध्ये अजून एक लूप यूज करावं लागेल. ठीक आहे. सो आता मी काय करते, फक्त ह्या प्रोग्राम मध्ये एक चेंजेस करते, देन तुम्हाला एक्सप्लेन करते. फक्त एवढा एकच ब्लॉक चेंज होणार आहे. सो आता आपण 2 बाय दोन्ही पण सेम घेणार आहे, स्क्वेअर मॅट्रिक्सच घेणार आहे आपल्याला समजण्यासाठी. सो k इज इक्वल टू 1, k इज लेस दॅन और इक्वल टू m घ्या, n घ्या, काही पण घ्या, बिकॉज सेमच येणार आहे, बिकॉज m आणि n ची व्हॅल्यू आपण सेमच घेणार आहे. ठीक आहे. 3 लूप्स असणार आहे त्याच्यामध्ये. इथे बघा c ऑफ i j प्लस ब्रॅकेट मध्ये a ऑफ i k इंटू b ऑफ k j आणि इथे c ऑफ i j इक्वल टू 0. ओके, आता हा 0 का करायचा ते सांगते. जेव्हा आपण जे डिक्लेअर करतो मॅट्रिसेस कोणतं पण व्हेरिएबल, सो जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्कॅन करत नाही तोपर्यंत व्हॅल्यू काय असतात, गार्बेज असतात. ठीक आहे. सो ए मध्ये आपण व्हॅल्यू स्कॅन करणार आहे, सो जे आपण व्हॅल्यू टाकू त्याच असणार. बी मध्ये पण आपण स्कॅन करणार आहे, पण सी आपण स्कॅन करतोय का नाही, सी मध्ये आपण व्हॅल्यू मल्टिप्लिकेशनने टाकणार आहे. सो इथे बघा, जसं आपण सम इज इक्वल टू सम प्लस आय, सो इक्वल टू च्या राईट हँड साइडला पण सम आहे आणि लेफ्ट हँड साइडला पण सम आहे, तेव्हा आपण समची व्हॅल्यू काय करायचं, 0. का करायचं 0, की आपण 0 जर नाही केली तर आपण सम प्रिव्हियस व्हॅल्यू घेतोय ना समची आणि ती नवीन एक आय त्याच्यामध्ये ऍड करतोय. सो जी गार्बेज व्हॅल्यू मध्ये ऍडिशन होते त्याच्यामुळे आपण काय करतो, सम 0 करतो. सेम तसंच. सो तुम्ही म्हणतात की मग मॅम इथे का नाही केलं c ऑफ i j 0, का, बिकॉज आपण इक्वल टू च्या राईट हँड साइडला c ऑफ i j यूजच नाही करत आहे. सो जी तुमची व्हॅल्यू सबट्रॅक्ट करून येईल ती डायरेक्टली काय रिप्लेस करेल, गार्बेज व्हॅल्यूला. ओके, पण इथे आपण काय करणार आहे की प्रिव्हियस व्हॅल्यू यूज करणार आहे, त्याच्यामुळे आपण c ऑफ i j 0 करणार. सो बघा आता तुम्हाला प्रॉपर कळेल, इथे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते. नाव बघा, सपोज आपण m आणि n ची व्हॅल्यू 2 2 घेऊया, 2 बाय 2 चं मॅट्रिक्स. ओके, सो रो पहिल्याचे रो आणि दुसऱ्याचे कॉलम सेम आलेले आहेत. सो सपोज ए स्कॅन केल्यावरती आपण ह्या व्हॅल्यू टाकल्यात, कन्सिडर करा. बी स्कॅन केल्यावरती ह्या व्हॅल्यू टाकल्यात. नाउ वी विल यूज द सी. ओके, सो ऍडिशन मध्ये कसं होतं बघा, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये a ऑफ 1 1 ची व्हॅल्यू आणि b ऑफ 1 1 ची व्हॅल्यू डायरेक्टली ऍड होऊन c ऑफ 1 1 मध्ये जात होती. मग आधीची c मध्ये जी काही गार्बेज व्हॅल्यू असेल ती डायरेक्टली रिप्लेस होत होती. आपण असं करत नाहीये. c ऑफ 1 1 इज इक्वल टू c ऑफ 1 1 प्लस समथिंग समथिंग. सो ह्या केस मध्ये जेव्हा इक्वल टू च्या दोन्ही साइडला सेम व्हेरिएबल असेल तेव्हा त्या व्हेरिएबलची प्रिव्हियस व्हॅल्यू आपण यूज करतोय. ओके, सो जेव्हा आपण प्रिव्हियस व्हॅल्यू यूज करतोय तेव्हा ती 0 करणं गरजेचं असतं, बिकॉज फर्स्ट टाइम इट विल नाउ, जर आपण 0 नाही केली तर ती गार्बेज व्हॅल्यू घेईल. सो गार्बेज व्हॅल्यू मध्ये ऍड होत राहील. सो ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करणार आहे, इथे c ऑफ i j किंवा c मध्ये पहिल्यांदा 0 टाकून घेणार आहे. ओके, सो बघा आता आपल्याकडे 3 व्हेरिएबल्स लागणार आहेत आपल्याला, i j k, बिकॉज आपण ऍडिशन करत जाते, मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन. तर काही अवघड नाही. बघा पहिल्यांदा बघा, i 1 होणार. ओके, आणि m आणि n दोन्ही पण 2 2 आहेत. सो 1 इज लेस दॅन और इक्वल टू 2 कंडिशन ट्रू. नाउ j 1 होणार. ओके, नाउ j इज लेस दॅन और इक्वल टू 2 कंडिशन ट्रू आहे. नाउ c ऑफ i j, आता i आणि j दोन्ही पण 1 1 आहे. सो c ऑफ 1 1 मध्ये काय टाकायचं, 0. सो सध्या मी c ऑफ 1 1 मध्ये काय टाकलं, 0 टाकलं. ओके, नाउ मला फायनल व्हॅल्यू नाही मिळालेली. नाउ k 1 झाला. ओके, आता हे सगळ्यात इनर मोस्ट लूप आहे. जोपर्यंत हे फॉल्स होणार नाही तोपर्यंत आपण j कडे येणार नाही, जोपर्यंत j फॉल्स होणार नाही तोपर्यंत i कडे येणार नाही. सेम लाईन, जोपर्यंत इथे j फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण i कडे येत नाही. सो j लूप कोणत्या लूपच्या इनसाइड आहे, i च्या. सो जोपर्यंत इनर लूप होत नाही तोपर्यंत आउटर लूप कडे येत नाही. सेम तसंच k चा आउटर लूप कोणी j आणि j चा आउटर कोणी i. सो जोपर्यंत k फॉल्स होत नाही तोपर्यंत j कडे येणार नाही, जोपर्यंत j फॉल्स होत नाही तोपर्यंत i कडे येणार नाही. ओके, आणि i फॉल्स होत नाही तोपर्यंत इथे येणार नाही. ठीक आहे, नाउ k 1 झाला. नाउ 1 इज लेस दॅन और इक्वल टू m. ओके, आता n घ्या काही घ्या, बिकॉज दोन्ही पण व्हॅल्यू सेम आहे. सो k इज लेस दॅन और इक्वल टू 2 कंडिशन ट्रू आहे. नाउ इथे बघा काय करायचं आहे, आता ते स्टेटमेंट मी इथे लिहिते, i j आणि k तिन्ही पण 1 1च आहे सध्या. सो c ऑफ 1 1 मध्ये इक्वल टू c ऑफ 1 1
प्लस ए ऑफ के पण 1 आहे ना, सो 1 1 इंटू बी ऑफ 1 1. आय जे के दोन्ही पण 1 1 आहे, आय जे के तिन्ही पण. नाव सी ऑफ 1 1 काय आहे 0. बघा जर मी इथे 0 नसतं केलं तर इथं गार्बेज व्हॅल्यू आली असती, सो ती ऍड केली असती. ओके, नाव ए ऑफ 1 1 काय आहे 2 इंटू बी ऑफ 1 1 काय आहे 3. ओके, सो 2 इंटू 3 किती झाले 6. सो 0 प्लस 6 म्हणजे काय आलं 6. तो 6 कुठे टाकले सी ऑफ 1 1 मध्ये. सो सध्या सी ऑफ 1 1 मध्ये 6 आहे, पण अजून हे कम्प्लीट झालेलं नाहीये. नाव के किती होणार 2 होणार. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 कंडिशन ट्रू. नाव इथे आलो. नाव के आता 2 आहे आणि आय जे 1 1च आहे. सो सी ऑफ आय जे 1 1च आहे. ओके, सो इथे 1 1च येणार. ओके, प्लस आता के 2 आहे आणि आय 1 आहे. सो ए ऑफ 1 2 इंटू बी ऑफ 2 1. के 2 आणि जे 1, सो बी ऑफ 2 1. ओके, सो सी ऑफ 1 1 काय आहे सध्या बघा 6 प्लस ए ऑफ 1 2. ए ऑफ 1 आणि 2 काय आहे 1 इंटू बी ऑफ 2 1. बी ऑफ 2 1 काय आहे 5. आपण काय करतो पहिले 2 इंटू 3 करतो आणि प्लस त्याच्यामध्ये 1 इंटू 5 करतो. सो 2 इंटू 3 आपण 6 केलेले मगाशी, ते ऍड केलं आता आपण 1 इंटू 5 मध्ये. सो 6 प्लस 5 काय आलं 11. कुठे येणार सी ऑफ 1 1 मध्ये. ओके, सो सी ऑफ 1 1 जो 6 होता तो रिप्लेस होणार आता 11 नी. ठीक आहे, सो सी ऑफ 6 इथे 11 लिहिते. ठीक आहे, 6 फोडून 11 लिहिते. ठीक आहे, नाउ नेक्स्ट टाइम के किती होणार 3. एम तर किती आपला 2च आहे. सो कंडिशन आता फॉल्स. सो के ची कंडिशन फॉल्स म्हणून आपण जे कडे आलो. जे फॉल्स नाही तोपर्यंत आय कडे येणार नाही. नाउ जे किती होता 1 होता, सो जे आता 2 झाला. ओके, नाउ आता आपण हा फाइंड आउट करणार आहे. सो सी ऑफ आता आय 1च आहे ना अजून, आय 1 आणि जे 2. सो सी ऑफ 1 2 मध्ये आपण 0 टाकणार. सो सी ऑफ 1 2 मध्ये 0 टाकणार. आलं लक्षात. ठीक आहे, नाउ के परत किती होणार आता 1 होणार. बघा लूप कसं होते. के परत किती होणार 1 होणार. ठीक आहे, नाउ बघा 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम कंडिशन ट्रू. आता बघा सी ऑफ आय जे. ओके, सो आय 1 जे 2 आणि के 1 लक्ष द्या. सो आता हा फॉर्म्युला मी इथं लिहिते. आय 1 जे 2. ओके, सी ऑफ आय जे म्हणजे सी ऑफ 1 2 प्लस आता आय 1 आहे आणि के पण 1च आहे. के 1 आय 1. सो ए ऑफ 1 1 इंटू बी ऑफ आता के 1 आहे आणि जे 2 आहे. सो बी ऑफ 1 2. ओके, सो सी ऑफ 1 2 काय घेतले आपण सध्या 0 प्लस ए ऑफ 1 1 काय आहे 2 इंटू बी ऑफ 1 2. आता आपण काय करतो सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम ना. फर्स्ट रो आणि परत हा दुसरा कॉलम घेतो. सो बी ऑफ 1 2. बी ऑफ 1 2 काय आहे 4. ओके, सो 0 प्लस 8 किती झाले 8. कुठे स्टोअर झाले हे सी ऑफ 1 2 मध्ये, म्हणजे इथे किती आले 8 आले. किती आले 8 आले. नाउ बघा इथं काय आलं आता 8 आलं. ओके, नाउ आपलं अजून फिनिश नाही झालं. आपण काय केलं 2 इंटू 4 8 केलं. आता आपल्याला 1 इंटू 2 पण करावं लागेल. ओके, सो आता के आपला 1 होता, सो के होणार आता 2. ओके, नाउ आता बघा की आय 1 जे 2 आणि के 2. ओके, सो के 2 झाला. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2. एम 2 आहे कंडिशन ट्रू. नाउ इथे हे स्टेटमेंट लिहिते आता मी. आय जे आय 1 जे 2 आणि के 2. सो आय जे 1 2 मध्ये सी ऑफ 1 2 प्लस ए ऑफ काय आय के आय 1 आहे आणि के 2 आहे. सो ए ऑफ 1 2 इंटू बी ऑफ के 2 आहे आणि जे पण 2 आहे. सो बी ऑफ 2 2. बघा आता आपण काय केलं 2 इंटू 4 केलं. आता आपल्याला 1 इंटू 2 करायचंय. सो सी ऑफ 1 2 काय आलेलं आपलं 8 प्लस ए ऑफ 1 2. ए ऑफ 1 आणि 2 काय आहे 1 इंटू बी ऑफ 2 2. बी ऑफ 2 2 काय आहे 2. सो किती आलं हे 8 प्लस 2 म्हणजे किती आलं हे 10 आलं. सो इथं काय येणार 10 येणार. ओके, सी ऑफ 1 2 मध्ये काय येणार 1 2 मध्ये काय येणार 10 येणार. नेक्स्ट टाइम के किती होणार 3 होणार. नाउ एम 2 आहे. सो ही कंडिशन फॉल्स. सो के लूपच्या बाहेर आलो. नाउ जे कडे आलो.
जे पण 2 होता 3 झाला. नाउ अगेन 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n दॅट इज 2. सो जे पण फॉल्स. सो आता म्हणजेच आपला पहिला रो कंप्लीट झाला. नाउ आता आपला I 1 चा काय होणार 2 होणार. ओके, सो आता मी इथेच रफ करते. बघा आपलं तुम्हाला मल्टिप्लिकेशन मी शिकवले त्याच्यानुसार आपलं इथे बरोबर आलेले बघा 11 आणि 2 कसं काय बरोबर आले बघा. 2 into 3 किती झाले 6 आणि 1 into 5 5. सो 6 plus 5 11 आलं. देन 2 into 4 8 plus 1 into 2 2. सो 8 plus 2 10 आलं. नाउ I2 झाला 2 is less than or equal to 2 कंडिशन ट्रू. नाउ J परत किती झाला 1 झाला आणि C of IJ म्हणजे C of I2 आहे आणि J 1 आहे. सो C of 2 1 काय केलं 0. सो 2 1 काय केलं सध्या 0. नाउ K किती झाला परत 1 झाला. ओके, नाउ इथे आलो आता I1 J 1 सॉरी I2 J 1 आणि K 1 लक्षात घ्या. सो C of 2 1. ओके, IJ ना. सो I2 आणि J 1 आहे. सो C of 2 1 इक्वल टू C of 2 1 प्लस आता I2 K 1. सो A of 2 1 इंटू बी ऑफ के पण 1 आहे आणि जे पण 1 आहे बघा. के पण 1 जे पण 1. सो बी ऑफ 1 1. सो आपण फर्स्ट आता सी ऑफ 2 2 सी ऑफ 2 1 ना सॉरी 2 1 ना I2 आणि जे 1. सो सी ऑफ 2 1 काय आहे 0 प्लस ए ऑफ 2 1 ए ऑफ 2 आणि 1 काय आहे 3 इंटू बी ऑफ 1 1 बी ऑफ 1 1 काय आहे 3. सो आपण हा 3 परत इथे मल्टिप्लाय करतो 3. सो 3 into 3 9 9 plus 0 9. सो कुठे गेले तर सी ऑफ 2 1 मध्ये सध्या गेले 9. ओके, त्याच्यानंतर के 2 झाला. ओके, ही कंडिशन ट्रू आहे. नाउ इथे आलो आता बघा I2 J1 आणि K2. ओके, सो सी ऑफ IJ म्हणजे सी ऑफ 2 1 इक्वल टू अगेन सी ऑफ IJ म्हणजे सी ऑफ 2 1 प्लस ए ऑफ IK. सो आता I आणि K दोन्ही पण 2 2. सो A of 2 2 into B of K2 आणि J 1 आहे. सो K2 आणि J 1. ओके, सो सध्या C of 2 1 काय आहे 9. आपण ऍडिशन करतो की नाही प्रिव्हियस झालेले. A of 2 2. नाउ हा A of 2 2 काय आहे 4 into B of 2 1 2 1 काय आहे 5. ओके, सो 9 into 9 plus 20 किती झाले 29. कुठे स्टोर झाले सी ऑफ 2 1 मध्ये. सो इथे आले 29. ओके, नेक्स्ट टाइम के किती होणार 3 बघा आता 3 into 3 9 आणि प्लस 5 into 4 20. सो 20 plus 9 29. ओके, नाउ के 3 झाला. नाउ ही कंडिशन फॉल्स. सो जे कडे आलो जे 1 होता. सो जे किती झाला 2 झाला. ओके, नाउ सी ऑफ I2 आणि जे पण 2. सो सी ऑफ 2 2 काय केलं आपण सध्या 0 केलं. इथं आपलं 29 आले इथे 0 केलं. ओके, नाउ पुढे नाउ बघा के लूप फॉल्स झाल्यानंतर जे कडे आलो. सो जे जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत आय कडे येणार नाही. सो जे 1 होता. सो जे 2 झाला. नाउ सी ऑफ 2 दोन्ही पण 2 2 आहे ना. सो सी ऑफ 2 2 मध्ये 0 टाकले. ओके, नाउ के परत किती झाला 1 झाला. ओके, नाउ सी ऑफ आता बघा हे इक्वेशन लिहिते मी. IJ2 आहे आणि K1 आहे. IJ2 आणि K1. सो सी ऑफ 2 2 इक्वल टू सी ऑफ 2 2 प्लस A of K1 आहे बघा आणि I2 आहे. सो A of 2 1 into KJ ना. सो K1 आणि J2. ओके, सो C of 2 2 काय आहे सध्या 0 प्लस A of 2 1 A of 2 1 काय आहे 3 आहे into B of 1 2 B of 1 आणि 2 म्हणजे काय आहे 4. सो आपण काय करतो सेकंड रो आणि परत सेकंड कॉलम. फर्स्ट कॉलम आपला करून झाला. सो 3 into 4 किती झाले 12 12 plus 0 12. सो 12 कुठे गेले सध्या सी ऑफ 2 2 मध्ये काय गेलं 12 गेलं. ओके, नाउ के किती होणार 2 होणार. सो कंडिशन ट्रू आहे M2 आहे. सो इथे आलं आता तिन्ही पण IJK सगळेच 2 2 आहे. सो सी ऑफ 2 2 इक्वल टू सी ऑफ 2 2 प्लस A of IJK तिन्ही पण 2 2 आहे into B of
2 2. ओके, सो C of 2 2 काय होतं 12 प्लस A of 2 2 म्हणजे 4 इंटू B of 2 2 म्हणजे 2. सो 8 प्लस 12 किती झाले 20. सो 20 कुठे स्टोअर होणार C of 2 2 मध्ये. सो इथे किती स्टोअर होणार 20. लक्षात. नाउ K3 होणार. नाउ हे कंडिशन फॉल्स. नाउ J कडे आलो. J पण 3 होणार. अगेन N2 आहे, सो ही पण कंडिशन फॉल्स. I कडे आलो. I पण 2 होता 3 झाला. अगेन ही कंडिशन फॉल्स. J लूप I लूपच्या बाहेर आलो. देन A मध्ये आपण एलिमेंट स्कॅन केले, प्रिंट केले. B मधले स्कॅन केले, प्रिंट केले. आणि C आपला आलेला आहे, तो आपण जस्ट प्रिंट केला. ओके, सो बघा 2 into 3 6 6 plus 1 into 5 11. ओके, त्याच्यानंतर 2 into 4 8 8 plus 1 into 2 2. So 8 plus 2 10. Now second row first column. So 3 into 3 9 plus 4 into 5 20. So 20 plus 9 29. Same 3 into 4 12 and 4 into 2 8. So 12 plus 8 20. Okay. So आपण हे जसं मी तुम्हाला 2x2 सॉल्व करून दिलेलं तसे तुम्ही 2-3 एक्झाम्पल्स घ्या आणि सॉल्व करून बघा, मग तुम्हाला हे प्रॉपर कळेल. सो आपण प्रोग्राम साठी सेम हेच व्हॅल्यू घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल, क्रॉस चेक करू की प्रोग्राम बरोबर आहे की नाही. सो पहिल्यांदा याला सेव्ह एज करते. मल्टी मॅट्रिक्स डॉट सी सोर्स फाईल. नाव सेव्ह केला. आता आपल्याला हे चेंज करायचंय. सो इथे आपण C of I J इक्वल टू 0 टाकतो. देन फॉर K इज इक्वल टू 1, K इज लेस दॅन और इक्वल टू N M काही पण लिहा, बिकॉज आपली सध्या दोघांची पण व्हॅल्यू सेम आहे. सो C of I J इक्वल टू इथे M लिहिले तर M च लिहून टाकते. ठीक आहे. नाउ C of I J plus A of I K into B of K. सेव्ह केलं. आता याला रन करते जस्ट. सेम व्हॅल्यूज जो आपण ए आणि बी च्या, म्हणजे आपल्याला क्रॉस चेक करता येईल सी ची बरोबर येते का. व्हिडिओ रेकॉर्डर आहे त्याच्यामुळे थोडासा टाइम लागतोय. बघा आता रोज आणि कॉलम्स 2 2 घेऊ. ठीक आहे, तर हेच एलिमेंट्स टाकूयात जे आपण, म्हणजे आपल्याला क्रॉस चेक करण्यासाठी. तुम्ही दुसरेही टाकू शकता. सो 2 रो वाईज टाकायचे. 2 1 3 4. ओके, आणि देन 3 4 5 2. बघा बरोबर आले का. सी मॅट्रिक्स 11 10 29 20. ओके, सो दिस इज अ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. तुम्ही कोणतेही एलिमेंट्स टाकले तरी पण प्रॉपर वेने आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला बरोबर हेच मॅट्रिक्स मिळणार आहे. ठीक आहे. सो हे झालं तुझं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. सो इथे आपलं 2 डायमेन्शनल कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट टाइम आपण कॅरेक्टर अरे अँड स्ट्रिंग स्टार्ट करू. ओके.